नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आपण बघणार आहोत पारंपरिक पेडनुळे. हा पदार्थ गावाकडे अगदी आवर्जून केला जातो. पावसाचे थंडगार वातावरण आणि गरमागरम पेडनुळे हा अनुभव काही वेगळाच असतो. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी आपल्याला आले, लसूण व मिरची यांची पेस्ट करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, या रेसिपीसाठी तुम्हाला लसूण भरपूर वापरायचा आहे. यामुळे आपले पेडनुळे अगदी चविष्ट व खमंग होतात. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचे आहे. मी 2 चमचे तेल घेतले आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा जिरे व अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. आता यामध्ये तयार पेस्ट घालून घेऊ. पेस्ट छान परतून घ्यायची आहे. पेस्ट छान परतली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. यामुळे आपल्या पेडनुळ्याला छान रंग येण्यास मदत होते. एखादा मिनिट हलवून आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. इथे आपण थंड पाण्याचाच वापर केला आहे. आता पाणी व पीठ यांचे प्रमाण योग्य कसे घ्यावे. जर तुम्ही तांदळाचे पीठ 1 वाटी घेतले असेल तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचे आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. 1 वाटी पीठ असेल तर त्यासाठी 1.5 वाटी पाणी. यामुळे तुम्हाला पीठ मळताना एक्स्ट्रा पाणी अजिबात घ्यायला लागणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. तुम्ही तुमच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीचाही तुम्ही जास्त वापर करू शकता. मी इथे थोडीच कोथिंबीर घेत आहे. आता आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाणी छान उकळले आहे. आता गॅस पूर्ण मंद ठेवून आपल्याला यामध्ये पीठ मिक्स करायचे आहे. सुरुवातीला आधी हातानेच थोडे पीठ घालून मिक्स करून घेऊ, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. आता मी राहिलेले सगळे पीठ यामध्ये घालून घेत आहे. मंद गॅसवरती चमच्याच्या सहाय्याने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. वाफ छान काढून घेतली आहे. आता आपण याला छान मिक्स करून घेऊ आणि ही उकड एका परातीमध्ये काढून घेऊ. ही उकड गरम असतानाच आपल्याला याला वाटीच्या मदतीने घोटून घ्यायची आहे. उकड हाताला सहन होईल इतपत थंड झाल्यावर हाताने पीठ छान मळून घेऊ. आपले प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची अजिबात गरज लागणार नाही. तुम्ही बघू शकता पीठ छान तयार आहे. आता तयार पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला छान पेडनुळेला आकार द्यायचा आहे. उकडीच्या चाळणीला तेल लावून त्यावरती आपल्याला हे पेडनुळे ठेवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट उकड तयार झाली आहे. मी तुम्हाला हातावरतीही करून दाखवते. या पद्धतीने आपल्याला बाकीच्या पिठाचे पेडनुळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेऊ. त्यावरती ही चाळण आपण ठेवून देऊ. 5 मिनिटे आपल्याला हे पेडनुळे उकडून घ्यायचे आहेत. 5 मिनिटातच आपले पेडनुळे तयार होतात. आपण एकदा याला चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले पेडनुळे छान तयार झाले आहेत. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा व चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू.